त्याच्याजवळ जवळजवळ जसा येत होता तो घाबरला, म्हणलं काहीतरी दिसायला आपल्याला, काहीतरी वेगळं काहीतरी आहे, त्याला जाणवलं. त्यानं गाडी किक मारला, बसला, किक मारला आणि सुटला घरी. घरी गेल्या गेल्या त्यानं 2 दिवस ताप काढला, 2 दिवस ताप. हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर तुम्ही म्हणा असाल आज वेगळ्या ह्याच्यात दिसायला लागलो मी. तर आपण आलोय पाणी पाजायला शेतात. तेवढं तिथपर्यंत पाणी पाजलंय आपण, तिथनं इथपर्यंत. तुम्ही विचार करत असाल की शर्ट वगैरे असतो जो कॉस्ट्युम वेगळा आहे. शेतात येताना इकडचे कपडे वेगळे असतात, म्हणजे इकडं आलो की आपण इकडचे कपडे वेगळे घालतात. एवढं ऊन आहे त्यासाठी फुल सगळं घातलंय, ते सगळं फुल आहे. आणि असे घाण झालेच कपडे असतात शेतात. या साईडला आमची ही आहे, नदी आहे, तुम्हाला दाखवत जमा नदी. खाली आहे ती नदी. मला तुम्हाला खूप ब्लॉग्स मध्ये दाखवायची होती नदी. सावलीतून बसतो थोडा वेळ, का सगळं पायाला लागणार माझ्या. मी तसंच आलोय. आवाज आला का नदीचा? जरा असं पुढे जातो. ह्या नदीत आम्ही लहान असताना खूप पावलेलो आहे. तिकडं चालू होते, धरणाचं पाणी आहे. परुलीपासून आमच्या शेतापासून चापे गल्ली करत पुढं असं जाते ती. हा, ते परुलीचा विषय मला कमेंटमध्ये खूप जण विचारत होते, परुलीचा काय विषय आहे. परुलीचा नेमका काय विषय आहे तुम्हाला सांगतो. ही जी नदी येते ती ॲक्च्युली परुलीपासून येते. म्हणजे परुलीचा काय विषय आहे, तिथं बंधारा आहे, असं बंधारा आहे, पाणी तुंबवते तिथं. असं पूर्ण असं बंधारा आहे आणि तिथं पाणी असं ब्लॉक केलं जातं. ब्लॉक केल्यानंतर पाणी असं साचलेलं आहे आणि तिथं आम्ही स्वतः लहान मुलांपासून तिथं पोहायला जातो. आणि तिथं पण एवढी लोक पोहायला स्विमिंग करायला जातात. जबरदस्त पोरं वगैरे. काय झालं इन्सिडेंट की तिथं दोघांना पोहायला येत होतं आणि एकाला काहीतरी येत नव्हतं, असं काहीतरी विषय होता. तो खूप वाईट झालं. म्हणजे तो एकटा बुडाल्यानंतर दुसरा त्याला वाचवायला गेला आणि दुसरा बुडाला तिसरा वाचवायला गेला. असे 3 जण तिथं मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळं खूप वाईट झालं. खूप फॅमिलीला त्यांचा, आमचे पण मित्रच होते, ते मोठे लॉयडदा वगैरे होते, ते आपले मित्रच होते. ते ऐकलं ना खूप वाईट वाटतं. म्हणजे असं कुणावरती असं व्हायला नको की ते इन्सिडेंट खूप घाण होते. काय झालं ते कुणालाच समजायला नाही. एक गेला आणि तो लॉयडदा होता तर घरी होता. घरातनं तो बाहेर आला की दोघं बुडायला असं कळल्यानंतर, आणि तो ऑलरेडी ती बुडाली होती आणि तिसरा उडी मारल्यानंतर तो पण गेला. ते वकील एक होता आणि त्याचा वकील सक्का भाऊ, असे सख्खे 2 भाऊ आणि दुसरा भाऊ, असे 3 जण. मला आठवडाभरती असं डोक्यात एवढं फिट होतं, कारण आम्ही स्वतः तिथं गेलेलो. आम्ही त्या इन्सिडेंट झाला त्या दिवशी आम्ही स्वतः तिथं बॉडी वगैरे त्यांची सगळी काढायला गेलो होतो. एवढं वाईट वाटत होतं. आम्ही स्वतः तिथं स्ट्रक्चरवरनं त्यांना खालनं वरती उचललं, इथनं वरनं ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं. ते एवढं घाण इन्सिडेंट होता. म्हणजे ते बघायला अक्षरशः खूप घाण होतं, खूप वाईट होतं. त्यांची घरातली फॅमिली वगैरे तिथं एका साईडला रडत होती. असताना एवढी गर्दी होती, आसपास एवढी जण होती. पण सॅड, खूप डेंजर होतं, डेंजर. त्यांना वाचवायला खूप लोकांनी प्रयत्न केले, पण ते ऑलरेडी तिथं गेले होते खाली. दुसरे प्रयत्न केले, उडी मारून बघितले, पण ते शेवटी तिथं गावले नाहीत. आणि ते काय झालं कुणालाच समजलं नाही. पण त्या दिवसापासून कोण तिथं नदीवर पोहायला जात नाही. आणि ते खूप वाईट होतं, खूप म्हणजे खूप. अक्षरशः मी डोळ्यानं ते 3घांच्या बॉडीज बघितल्या. ते मला ते कसं तरी, एकाच घरातले 2 भाऊ गेले डायरेक्ट, आणि ते कसं वाटलं असेल त्यांना, सांगण्याच्या पलीकडे. म्हणून मी तिथं म्हणजे युजली कोण जातच नाही, दुपारचं पण जात नाही नदीवरती त्या, आणि कधीच कोण जात नाही तिथं. आणि असं पण खूप इन्सिडंट्स ऐकलेत की तिथं खूप इन्सिडंट्स आहेत. खूप म्हणजे असं लोकांना म्हणतात की त्या दिवशी म्हणे 7 वाजता त्या दिवशी सगळं पूर्ण झालं आणि 7 वाजता 1 मिनिट पाणी लावून आलो. तुम्हाला पुढचा विषय सांगतो, थांबा. लोक का घाबरतात जायला, तिथं अफवा वगैरे उठलेल्या आहेत, भरपूर अफवा उठलेल्या आहेत. खूप इन्सिडंट, खूप शॉकिंग स्टोरीज तिथल्या आता कानावर खूप आल्यात. त्याच हल्ली जो इन्सिडंट झाल्यापासून खूप गोष्टी कानावर आलेल्या आहेत. पाणी थांबवलं वाटतंय मी. ते मोटरीचं काम चालू वाटतं, तिकडे थांबवलं असणार. आणि मला खूप जण ब्लॉग कर म्हणत होतं की ती परुलीचं ब्लॉग नेमका काय सांग. त्या इन्सिडंट झाल्यापासून दुसऱ्या दिवशी मला फोन आला होता की त्याचं काहीतरी तू ब्लॉग बनव आणि सांग. पण मला ते डेअरिंगच होत नव्हतं. काय सांगायचं लोकांना की त्यांचं असं फॅमिलीचं असं वाईट झालं आहे आणि आपण ब्लॉग करतोय. मला तर ते पटलं नाही. मी म्हणलं करेन, पण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच करेन म्हणलं मी ब्लॉग. पण आता ते इन्सिडंट्स वगैरे खूप ऐकले, तेव्हा पण मी काहीच बोललो नाही, मी काहीच केलं नाही, ब्लॉग पण केलं नाही, काय नाही. मला खूप जण मध्ये परुलीचं इन्सिडंट जरा सांग, असं काय अफवा उठाले ते सगळं सांग, आणि काय नेमका इन्सिडंट झाला आहे तो सांग. मग मला
मला पटलं नाही, पण त्यावेळेला मला ते करू वाटलं नाही. पण आता सध्या काय विषय झाला, त्या दिवशी जेव्हा जो इन्सिडेंट झाला त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता म्हणे कोणतरी एका फळवाला समथिंग कोणतरी तिथं 7 वाजता गेलेला. तर फळवाला रात्री गेला म्हणे तिथं, नेमकं त्याला माहीत नाही, कोणतरी सांगितलं होतं तिथं काय काय झालं. त्याला तो डायरेक्ट 7 वाजता गेला आणि तिथं म्हणे एक जण माणूस बसला होता आणि एक नदीच्या 15-20 फुटावरती असं लांब उभारला होता. तो इकडं होता गाडीवरती, तो उतरत होता. तो काय म्हटला की चल, तो तिथं हात आहेत तिने म्हणजे हात बुडाल्यात, चल आपण जरा शोधूया. 7 वाजता रात्री. हा येडा आणि तो माणूस त्याच्याकडे असं जवळजवळ 7 वाजता कोण जाते रात्रीचं, एवढं माहीत असून कोण शहाणाच असेलच गेलाय तो. आणि गेल्यानंतर त्याला समोर तो कोण माणूस त्या जवळजवळ येत होता. चल म्हटलं ती बुडाला आपण त्यांना काढूया चल म्हणून, असा आला मागं. त्याच्याजवळ जवळजवळ जसा येत होता तो घाबरला. म्हटलं हे काहीतरी दिसाले आपल्याला, काहीतरी वेगळं काहीतरी आहे. त्याला जाणवलं. त्यानं गाडीवर किक मारला, बसला, किक मारला आणि सुटला घरी गेल्या त्यानं 2 दिवस ताप काढला. 2 दिवस ताप. लोकांनी सगळ्यांना सांगितलं असं झाले माझ्यासोबत, मला असं तिथं गेल्यानंतर मला व्यक्ती दिसली. ह्या गोष्टीवर कोण विश्वास ठेवायला तयार नव्हतं. बाबा ठीक आहे, थोडे जण विश्वास ठेवतात आणि आम्हाला पण कोणावर विश्वास नव्हता असा. पण तिथे एक पेरनुलीचा माणूस आहे तो फळवाला, असं मी ऐकलं. एक्झॅक्ट मला पण नाही माहीत, पण असं तिथं त्यानं एक्झॅक्ट मला पण नाही माहीत, चर्चा होत्या, पूर्ण चर्चा होती. बरं त्यानं तिथल्या पेरनुलीचा देव एक आहे तिथं, स्ट्रिक्ट देव आहे एकदम. तिथं संध्याकाळी पण देवाकडं कोण जात नाही, एवढं स्ट्रिक्ट देवस्थान आहे. शूटिंग पण करायला अलाउड नाही आहे. मग त्या देवस्थानाला त्यानं तिथला देवाचा अंगारा उचलून सांगितलं की हा मला तिथं मला दिसलं होतं सगळं, हे सगळं माझ्यासोबत झालेलं आहे. मग तेव्हा लोकांनी तिथं विश्वास ठेवला. म्हणजे काहीतरी असू शकते, एवढं स्टेपला कोण आजारी पडणं आणि नंतर हे सगळं विश्वास, म्हणजे तिथला देवाचं अंगारा उचलून तिथं खोटं बोलायला एवढं चालत नाही. देवाचं एवढं स्ट्रिक्ट आहे ते. पण त्या दिवसापासून ते इन्सिडेंट झाल्यापासून कोण तिथं लोकांना थोडंफार पटलं की बाबा तिथं काहीतरी विषय आहे. मग असंच खूप इन्सिडेंट्स आहेत की असंच कोणतरी जात, तिकडनं परुली गाव आहे ना, म्हणजे लोक आसपास सारखे जात असतात रात्रीचे पण. लोकांना काय म्हणजे तिथं कोण चढताना वरती रस्त्यावर येताना दिसलेलं, म्हणजे गाडीच्या आपण पास होताना जरा कमी मागच गाडी येणार होतं, असं काय खूप गोष्टी आहेत. पर तिथे कॅनल आहे गोल, कॅनलला पण तिथं आसपास लोकांना म्हणजे तिथं कोणतरी उभारलेलं असतं दिसतं. त्या सगळ्या इन्सिडेंट्सपासून पोहायला कोण जातच नाही, पोहायला कोणाचं डेअरिंगच नाही, कारण की ते सगळं झाल्यापासून बंदच नाही. पोलिसांनी पण तिथं सांगितले कोणाला जायचं नाही, आणि या गोष्टी अशा आहेत तिथं. त्यामुळे परुलीचा विषय खूप डेंजर आहे. आणि एक नाही, खूप इन्सिडेंट्स लोकांनी. त्याच्या अगोदर पण तिथं काय विषय झाला होता की ती तिघंजण काहीतरी झाले. त्याच्या अगोदर तिथं एक वायरमॅन होता. वायरमॅन तिथं काहीतरी काम करत होता नदीवरती. ते DP वगैरे आहे तिथं, कॅनल तिथं काम करत होता. तिथं काहीतरी वायरमॅनला शॉक लागून वायरमॅन तिथंच जाग्यालाच एक्सपायर झाला होता. आणि असं म्हणतात की त्या वायरमॅनची अफवा, म्हणजे त्या वायरमॅनची सगळी आत्मा अशी फिरते इकडे तिकडे, काय झालं. म्हणजे इथं पण देवपूजा वगैरे काय करायचं चालू होतं. म्हणजे ह्या इन्सिडेंटवरती मला बोलायचं नव्हतं 2-3 महिने, पण म्हणलं आपण आता सगळं वातावरण शांत झालं आहे, तेव्हा काहीतरी बोललो असतं तर नवीन गोष्टी तिथं काहीतरी फाट्या फुटल्या असत्या. म्हणून काय बोलायचं मला इच्छा नव्हती, कारण ते नवीन सगळं होतं. बोललं की लोकांना लगेच 4 तोंड आहेत बोलायला, हा काय सांगायला लागला आहे, हा काय सांगायला आहे. पण त्याचा पूर्ण अभ्यास करून मी आता बोलायला लागलो आहे. पण काहीतरी गोष्टी आहेत तिथं, असं नाही की फुल्ली नाही, पण 50-50. माझा पण असा विश्वास नाही आहे, पण 50% विश्वास आहे. त्यामुळं लोक जात नाही, अवॉइड करतात. हे सगळं परुलीचा सगळा इन्सिडेंट आहे. आणि खूप गोष्टी आहेत त्या मी ऑन कॅमेरा सांगू शकत नाही. खूप गोष्टी अशा कानावर आलेल्या आहेत, आणि खूप असा सगळा परुलीचा विषय आहे. त्यामुळं पीपल आर नॉट गोईंग देअर. एव्हरीवन, सगळ्यांना माहिती आहे सगळ्या अफवा, त्यामुळं सगळे घाबरून असतात. आणि कसं आहे, शेवटी सगळ्यांना आपला जीव प्रिय आहे, त्यामुळं या सगळ्या गोष्टींपासून सगळेजण लांब असतात. असा आहे परुलीचा विषय. त्यामुळे मला कमेंट सेक्शनमध्ये मला खूप जणं विचारत होते, आणि फोन करून पण सांगत होती की व्लॉग कर, याचा काहीतरी व्लॉग कर, लोकांना कळू दे. ठीक आहे, आता लोकांना माझ्या व्लॉगद्वारे कळलं असेल की नेमका परुलीचा ऑल ओव्हर विषय काय आहे. जे इन्सिडेंट झाल्यापासून, त्याच्या अगोदर एक इन्सिडेंट झाला, त्यानंतर दोन इन्सिडेंट झाले. वायरमॅन झाला, त्या 3 पोरांना झाला. त्यानंतर ह्या मुलांना किंवा माणसांना सगळ्यांना काय दिसायला लागलं तिथं. सगळा हा ओव्हरऑल विषय आहे. त्यामुळं प्रिकॉशन घ्या. कोण नवीन असेल, पाहुणे मंडळी असेल, तिथं जाऊ नका, पोहायला वगैरे जाऊ नका. खूप खाली नदी आहेत, खालच्या ते सोडून खूप नदी आहेत. आणि युजली धरणात पण लोक पोहतात, धरणात पण लोकांनी पोहू नये असं म्हणतात.
त्यामुळे सगळे प्रिकॉशन घ्या, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं मी पण विश्वास ठेवत नाही, पण आपण अवॉइड केलं पाहिजे तिकडं जायचं पोवायला. कोण नवीन असतील पाहुणे मंडळींना माहीत नसतं की जातात, आता यात्रेला आले की पोवायला जातात, तिकडे जातात पोवायला. असेच त्यांनी पण त्यांची पाहुणे मंडळी पण असेच आले, त्या दिवशी पोवायला गेले होते. नशीब त्याचा मित्र पण मुंबईला होता, नशीब त्याला तो पण आत गेला नाही, पण तो गेला असता तर झालं असतं काम. सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळं जपून राहा, काळजी घ्या. आणि व्लॉग जर माझ्या आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मोस्टली लोक कमेंट्स करत नाहीत. व्ह्यूज जातात, चांगले व्ह्यूज जातात, पण विषय नाही आहे. पण जे तुम्ही कमेंट करता, लाईक करता, त्याच्याकडनं आपलं चॅनल पुश होतं. म्हणजे प्रत्येक यूट्यूबर, मी असं नाही, प्रत्येक यूट्यूबर सांगत असतो की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हेच कारण आहे की हे जे एंगेजमेंट वाढतं आपलं, त्याच्यामुळं आपलं चॅनल वरती जातं. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती आहे आपलं सगळ्यांना.